रोहनसाठी पुन्हा एकदा बक्षीस आपण पाहतोय. प्रत्येक चौकारासाठी आपण पाहिलं शुभचिंतकाकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे. एटीएम मात्र इथे ओपन केलं जात आहे. गेम इज ऑनचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. पद्मनाभ प्रभू सरांना आपण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहतोय. तेवढंच कौतुक आपल्या दोन्ही लेग पंचांचं सुद्धा व्हायला हवं. अप्रतिम कामगिरी अजूनपर्यंत राहिली. एकही डिसिजन असं झालं नाही की त्याच्यावरती जास्त ऑब्जेक्शन आपल्याला पाहायला भेटलं. आणि पंचांची भूमिका खूप क्रुशल असते आणि प्रेक्षक राजाचं सुद्धा तितकंच कौतुक करावं लागणार आहे. अजूनही दोन्ही स्टँड पाहिले पूर्ण भरलेले आहेत. पहिला चेंडू नो घोषित केला जातो. एक्स्ट्रा अतिरिक्त अवांतरने सुरुवात. पहिला चेंडू एक्स्ट्राच्या माध्यमातून 1 1 फ्री नो +1. आता मात्र लेफ्ट हँडेड बॅटर मिस्टर सुनील विश्वकर्मा स्ट्राईक एंड वरती असणार आहे. जॉर्ज संघ पुन्हा एकदा आपल्याला मागच्याच आठवड्यामध्ये झालेल्या दोस्ती चषकापासून इन ॲक्शन लाईव्ह ॲक्शनमध्ये पाहायला भेटतोय. लयमध्ये पाहताना दिसतो आणि त्याचं मोठं कारण म्हणजे रोहन चिल्लेचं पुन्हा बॅक इन टू द फॉर्ममध्ये येणं आहे. काय अफलातून फलंदाजी मात्र त्याने त्या स्पर्धेमध्ये केली. तेवढंच चांगलं कॉम्प्लिमेंट सुनीलने सुद्धा संपूर्ण स्पर्धेमध्ये केलं आणि आता मात्र पुन्हा एकदा प्रशांत चषकामध्ये त्याला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. फटका फसतोय. कहीं पे निगाह है कहीं पे निशान. अलेक्स साईडला खेळायचं होतं. चेंडू निघून गेला ओव्हर द कव्हर. येतोय हा बॉक्स आउटच्या रूपामध्ये. पहिला झटका पहिला हादरा जॉर्ज 11 कल्याण या संघाला. अंधेरी संघ कुठेतरी टॉस जिंकला तेव्हाच त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आला असेल, कारण समोरच्या संघाला कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि अर्थातच अजूनपर्यंत विचार केला या चेंडूवरती सुनील विश्वकर्मा बॅक टू द पवेलियन. परंतु अजून एक मोठा सितारा कल्याणचा आपण पाहिला विचार केला. जॉर्ज 11 कल्याणचा एक मोठं स्टारकास्ट आपण पाहतोय. उल्हासनगरचा अजून एक स्टार आपण पाहतो मिस्टर राहुल इन ॲक्शन मध्ये दिसतोय. या खेळाडूची सुद्धा चर्चा मात्र आपण पाहिली मागच्या अनेक हंगामापासून अंडरम क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. मैदानाच्या चहू दिशेने फलंदाजी करताना तो मात्र आपल्याला दिसतो. आता मात्र स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. सुनील विश्वकर्मा बाद झाल्यानंतर स्ट्राईक एंड वरती मिस्टर राहुल सुरवडे. स्टेप आउट करून खेळायचा होता. ब्लॉक होलचा चेंडू. कौतुक करावं लागणार आहे गोलंदाजाचं. इथे मात्र लोअर फुल टॉस चेंडू. चेंडू निघून जाणार आहे. इन टू द गॅप इन टू द कर्टन. येतोय हा दमदार असरदार रोहन चिल्लेच्या फळीतून षटकार. आणि या षटकारासाठी मात्र आपण पाहिलं 200 रुपयाचं रोख रकमेचं कॅश पारितोषिक आपण पाहतोय रोहन चिल्लेसाठी. कॅप्टन कूल लीडिंग फ्रॉम द फ्रंट. काय फटका. लोअर फुल टॉस थोडंसं वीट दिली आणि वीट दिल्यानंतर मात्र रोहन सारखा फलंदाज या चेंडूला सोडणार नाहीये. इन टू द गॅप इन टू द कर्टन षटकार. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू. कमबॅक केले गोलंदाजाने. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 10 या आकड्यावरती आहे. चला पंच डेड चेंडू आहे का. चला फेअर डिलिव्हरी. इथे मात्र चांगला चेंडू. दीपल फेकी थोडीशी वाईडिश आहे.
11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन द स्कोर कार्ड टॅली. पहिल्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे तैनात आहे. एक धाव जिथपर्यंत कलेक्शन होईल. एक धाव परिपूर्ण होतीये. एका धावेच्या समाप्तीनंतर धावफलक 12 या आकड्यावरती आहे. एक षटक समाप्त झालाय. 12 धावा धावफलकावरती. जॉर्ज 11 कल्याण मजबूत स्थितीमध्ये चांगल्या सिच्युएशन मध्ये धावफलक दिसतंय. 4 षटकांचा सामना. सेकंड राऊंडचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला जॉर्ज 11 कल्याण तर दुसऱ्या बाजूला साई सिद्धी अंधेरी. टॉस जिंकल्यानंतर मात्र विचार केला साई सिद्धी अंधेरीने क्षेत्ररक्षण स्वीकारलं, परंतु पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्यात. थोडंसं स्पीडअप करायचं. दोन्ही संघांना विनंती आहे कळकळीची, कारण अजूनही याच संपूर्ण सामन्यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. अभिजितला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. अब्बू नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध खेळाडू अंडर क्रिकेट जगतामध्ये मुंबईच्या समोर मात्र रोहन चिले. प्रत्येक चौकारासाठी आपण रोहनला आणि राहुलला सुद्धा बक्षीस पाहतोय. 100 रुपयांचं कॅश पारितोषिक आणि जर षटकार लगावला तर अर्थातच तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय. आणि दोन्ही फलंदाज आता मात्र कुठेतरी चर्चा करताना आपल्याला दिसत आहेत, कारण महत्वाचं षटक अबूकडे सुद्धा कॅलिबर आहे, अनुभव आहे. बॅकफूट वरती पंच केलंय. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये धावफलकाचा विचार केला. धावफलक 13 या आकड्यावरती आहे. 13 ऑन द स्कोर कार्ड टॅली. राहुल आपण पाहतोय थोडंसं स्पीडअप करायचंय प्लीज. स्टेप आउट करून खेळलाय. चेंडू निघून जाणार आहे. अलॉंग द कार्पेट येतोय हा दमदार असरदार क्रॅकिंग चौकार. 100 रुपयांचं पारितोषिक सुद्धा आपण त्याला पाहतोय. या चौकारासाठी लाभतंय. एटीएम मात्र आज ओपन केलं जाते प्रशंसकाच्या माध्यमातून. एक भला मोठा प्रशंसक वर्ग, चाहता वर्ग मात्र या संघाचा सुद्धा आणि या दोन्ही खेळाडूंचा सुद्धा आहे. बक्षिसांचा भडीमार मात्र दोन्ही खेळाडूंवरती होतोय, कारण तेवढं कौशल्य त्यांच्यामध्ये आहे, तेवढं कॅलिबर त्यांच्यामध्ये आहे. बॅकफूट वरती पंच केला. संपर्क तितका चांगला नाही. रनआउटची संधी आहे. लाऊड अपील. पद्मनाभ प्रभू सर मात्र नॉट आउटचा इशारा तर केलाय, परंतु टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर केलाय. जाऊया फोर्स 1 लाईव्ह कडे. चला, कोणताही एक्स्ट्रा खेळाडू मात्र तिथे जाणार नाहीये. ही विनंती आहे फक्त आणि फक्त ऑफिशियल जातील प्लीज.
अजूनही डिस्कस आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून वारंवार महत्वाचं विकेट आहे, त्याच्यासाठी आपण पाहिलं थोडासा वेळ घेतला जातो. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे त्यासाठी वेळ मात्र घेतला जातोय. जे प्लीज अतिरिक्त खेळाडू आहेत आपल्याला विनंती आपण थोडंसं सहकार्य करायचं. फक्त तिथे ऑफिशियल्स असतील, बाकी कोणत्या एक्स्ट्रा खेळाडू प्लीज आपण तिथे गर्दी करायची नाहीये. नॉट आउटचा इशारा आपण पंचांच्या माध्यमातून पाहतोय. नॉट आउटचा इशारा आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला, धावफलक 18 या आकड्यावरती 18 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 18 धावा धावफलकावरती आहेत. चला थोडंसं स्पीडअप करायचंय प्लीज. 4 षटकांचा सामना अजूनही दुसऱ्या षटकातील 3 चेंडू उर्वरित आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु ऐन वेळेवरती आपण पाहिलं जाऊ दिला आणि अतिरिक्त धाव अकाउंटमध्ये ॲड केली. आणि हेच मात्र सेन्सिबल क्रिकेट असतं. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर, मोठा फटका खेळण्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला लीव देणं गरजेचं आहे. खराब चेंडूला अर्थातच एक्स्ट्रा धावा स्वतःच्या अकाउंटमध्ये जोडणं गरजेचं आहे. स्टेपआउट केलाय, फटका सुद्धा चांगला आहे, खेळाडूचा इनाद आहे. रोहन चिल्ले मात्र वेगळ्या लयमध्ये आपल्याला दिसतोय आणि प्रत्येक चौकारावरती आपण बक्षिसांचा बडीमार सुद्धा पाहतोय. रोहन आणि राहुलच्या प्रत्येक चौकारावरती तब्बल 100 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय. आणि अर्थातच वेळेचा विचार केला लगभग 12:55 अवधी झालाय परंतु फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून तब्बल 450 व्ह्युअर्स मात्र या स्पर्धेचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत. हा सुद्धा एक अंडर क्रिकेटचा विक्रम आपण पाहतोय. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला साई सिद्धी अंधेरी आणि दुसऱ्या बाजूला विचार केला जॉर्ज 11 कल्याण. तर जो प्रेक्षक राजा लाईव्हच्या माध्यमातून जोडला जातो आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. आणि अजूनपर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करायचं. अनेक भल्या मोठ्या स्पर्धा आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेत. आणि अर्थातच स्टँड सुद्धा पूर्णपणे खच्च भरलेले आपण पाहतोय. इथे मात्र स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न, प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर गोलंदाज अबूच्या माध्यमातून केला जातोय. अबूकडे सुद्धा अनुभव आहे. त्या अनुभवाचा वापर तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये करताना आपल्याला दिसतोय. व्हॉट अ बॉल. पहिले न्याहाला स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा ओव्हर द वेस्ट साइड चेंडू डिलिव्हर तर केला परंतु स्टेपआउट केल्यामुळे मात्र तो ग्राह्य धरला जाणार आहे आणि त्याचाच फायदा मात्र आपण पाहतोय. स्टंपिंगच्या माध्यमातून राहुल सुरवडे बॅक टू द पवेलियन गॉन.
चला न्यू बॅटर आकाशला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. धावफलक 20 या आकड्यावरती आहे. मॅजिक बॉल मात्र असणार आहे. जर विकेटचं पतन झालं तर धावा मायनस होतील आणि धाव जर आपण काढली तर ती धाव डबल मध्ये गणण्यात येणार आहे. कोणता चेंडू आपल्याला पाहायला भेटेल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. अजूनपर्यंत मॅजिक बॉलवरती मात्र आपण मोठा फटका सुद्धा पाहिला नाही आणि विकेट सुद्धा पाहिलं नाहीये. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने सिंगल तर झाले. दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये. गणेश चेंडू खाली जिथपर्यंत येईल कलेक्ट करेल. एक धाव परिपूर्ण होते. धावफलक जाऊन पोहोचते. मॅजिक बॉल असल्यामुळे 2 धावा गिनल्या जाणार आहेत. 22 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 12 चेंडू महत्वपूर्ण असणार आहेत. 11च्या सरासरीने आपण पाहिलं तब्बल 22 धावा धावफलकावरती आहेत. प्रशांत चषक 2024 आपण पाहतोय. कैलासवासी प्रशांत कांबळी आणि कैलासवासी दत्ता पाटील यांच्या स्मरणार्थ सलग 13वं वर्ष आपण या स्पर्धेचं पाहतोय. अप्रतिम आयोजन नियोजन. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करायचंय. वारंवार आपल्याला हीच विनंती आहे. जास्त वेळ मात्र दबडला जातोय. चला प्लीज स्पीडअप करायचंय. वारंवार आपल्याला तीच विनंती केली जाते. पंचांच्या माध्यमातून सुद्धा त्याच सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाते. सहकार्य करायचे. ऑलरेडी 1.5 तास अजूनपर्यंत उशिरा आपण पाहतोय. वेळेचे बंधन आमच्यावरती आहे. गोलंदाजी मार्क वरती जर्सी नंबर 19 प्रथमेश. इथे मात्र स्विच हिटचा प्रयत्न. खेळाडू तैनात आहे. रनआउटची संधी भेटेल का? डायरेक्ट हिट झाला नाहीये. बॅकअप आहे. अभिजित बॅकअपला आहे. जर बॅकअप नसतं तर कदाचित चेंडू क्लिअर झाला असता आणि अजून 4 धावा ऍड झाल्या असत्या. परंतु बॅकअप आहे आणि आता मात्र रोहन चिल्ले स्ट्राईक एंड वरती आहे. प्रथमेश विरुद्ध रोहन चिल्ले असं बॅटल आपल्याला पाहायला भेटणार आहे. 100 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक चौकारावरती आहे. रोहनच्या प्रत्येक चौकारावरती 100 रुपयांचं पारितोषिक पुन्हा एकदा आपण पाहतोय. रोहन चिल्ले अजूनपर्यंत चांगल्या लयमध्ये दिसलंय. फुलर यांचा चेंडू खोदून काढलाय. डीग केलंय मात्र इथे पिच मधून 1 धाव भेटणार आहे. धावफलक 1 ने पुढे सरसावलं जाईल. 24 धावा धावफलकावरती. 24 ऑन द स्कोर कार्ड टॅली. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न बॉक्स आउटच्या रूपामध्ये. अजून एक झटका. ज्या ब्रेक थ्रूची मात्र गरज होती आकाशला पाठवलं बॅक टू द पवेलियन. प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. याच ब्रेक थ्रूची गरज मात्र होती. त्याच्यासाठी संघनायकाने ती जबाबदारी प्रथमेशच्या खांद्यावरती दिली. पहिले 2 चेंडू 2 सिंगल आले. त्यानंतर मात्र विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास कांबळेला आपण पाहतोय. चकुला नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध खेळाडू आहेत. तो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. या स्पर्धेमध्ये प्रथमच फलंदाजी करताना आपल्याला इनॅक्शन मध्ये दिसणार आहे. प्रशांत चषक 2024 आपण पाहतोय. महत्वपूर्ण षटक हाताळताना प्रथमेश. धावफलक अजूनही स्थिरावले 24 या आकड्यावर. थोडंसं स्पीडअप करायचं प्लीज. साई सिद्धी अंधेरी आपल्याला सुद्धा हीच विनंती आहे.
ऑफस्टिकच्या बाहेर आपण पाहतोय. इथे मात्र फ्लिक केलंय, खेळाडू तिथे तैनात आहे. एक धाव परिपूर्ण होतीये. एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलक 26 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू. प्रथमेश अजूनपर्यंत षटक अप्रतिम हाताळलं. एकही मोठा फटका या षटकामध्ये खेळू दिला नाहीये. रोहन मात्र शेवटच्या चेंडूवरती प्रयत्न करेल काय बघण्यासारखे. फटका चांगला आहे. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलं. एक धाव परिपूर्ण होईल का? फेकी तर झाली आहे. एक धाव होतीये. दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेने धावफलक जॉर्ज 11 कल्याण या संघाचं जाऊन पोहोचतंय 27 या आकड्यावर. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. साई सिद्धी अंधेरी विरुद्ध जॉर्ज 11 कल्याण. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र वाईड चेंडू आहे. 28 धावा धावफलकावरती आहे. 28 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 28 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू बाकी आहे. विकास मात्र बिग हिट आपल्याला करताना दिसेल का? शेवटचा चेंडू या षटकातील आहे. तिसरं षटक. फटका चांगला आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचा नजारा. डायरेक्ट पायाने चेंडू थांबवलाय. धावा थांबवणं गरजेचं आहे. पद्धत कोणती आहे जास्त महत्वाचं नाहीये. धावफलक जाऊन पोहोचणारे 29 या आकड्यावर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 ऑन द स्कोर कार्ड टॅली. जॉर्ज 11 कल्याण 29 या आकड्यावरती. साई सिद्धी अंधेरी संघाचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. कारण पहिलं षटक थोडंसं मोठं षटक आलं. त्यानंतर मात्र अब्बूचं चांगलं षटक आणि त्याच पाऊल खुणांवरती गोलंदाजी करत प्रथमेशने चांगली गोलंदाजी केली. शेवटचं अंतिम षटक धावफलकावरती जॉर्ज 11 कल्याणच्या 29 धावा धावफलकावरती आहेत. प्रशांत चषक आपण पाहतोय. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. महत्वाचा सामना इन ऍक्शन मध्ये. यानंतर सुद्धा एक महत्वाचा सामना असेल. चला प्लीज स्पीडअप करायचं. सुरुवात करायची आहे प्लीज. पंचांना सुद्धा विनंती आहे की आपण ताकीद द्यायची आहे. सुरुवात करायची आहे. 1:02 अवधी झालाय. फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा अजूनही मोठा वर्ग ऑनलाईन या स्पर्धेचा आस्वाद घेतोय. त्यांचा सुद्धा अर्थातच हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. प्रशांत चषक मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. शेवटचा षटक घेऊन पुन्हा एकदा अबूच्या षटकाचा विचार केला. तब्बल 10 धावा त्याने वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. आता संघासाठी 4थं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा अभिजित गोलंदाजी मार्कवरती. राऊंड विकेटने तो सुरुवात करतोय. अभिजित विरुद्ध विकास कांबळे असं बॅटल आपल्याला पाहायला भेटतंय. पहिल्या चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंट वरती मात्र संदीप चेंडू खाली येईल. 1 धाव परिपूर्ण होती. रोहन शिल्ले एटीएम आपल्यासाठी अजूनही ओपन आहे. प्रत्येक चौकारावरती आपण पाहिलं 100 रन्स पारदर्शिक आहे. आपलं प्रोत्साहन मनोबल उत्साह वाढवण्यासाठी. अजूनपर्यंत विचार केला रोहनच्या फळीतून 1 षटकार आलाय परंतु चौकार आलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलने मात्र धावफलक तो अजूनपर्यंत पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अभिजित 22 माध्यमातून ही धाव आहे. राहुलला सुद्धा याच पद्धतीने अबूने बॅक टू द पवेलियन पाठवलं होतं. चतुर चालाक गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि अप्रतिम गोलंदाजी. वॉट अ बॉल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न परंतु बिग हिटचा प्रयत्न झाला. सरळ यष्टीरक्षक सुद्धा चुकी करतो कारण रोहनला मात्र जीवनदान देणं आपल्याला महागात पडणार आहे. अबूचं कौतुक करावं लागणार आहे. पहिले न्याहाळलं की फलंदाज रोहन स्टेप आउट करून येणार आहे म्हणून कुठेतरी फुलटॉस चेंडूचा वापर इथे चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला. एक्झिक्युशन महत्वाचं आहे. प्लॅनिंग पेक्षा एक्झिक्युशनला जास्त महत्व आणि त्याच एक्झिक्युशनचं पृथक्करण तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय.
इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन, लेगस्टिकच्या जास्त बाहेर. वाईड बॉलच्या माध्यमातून अजून एक धाव. धावफलक 31 या आकड्यावरती आहे का नाही, 32 या आकड्यावरती, माफ करा, कोर्स करेक्शन आपण पाहतोय. इथे मात्र थोडासा फाईन केलाय, चेंडू निघून जाणार आहे. दन 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 ओव्हर द रोप, मच नीडेड येतोय. रोहन चिल्लेच्या फळीतून चौकार, महत्वाचा चौकार. थोडीशी विड्थ आपण त्याला दिली आणि डीप पॉइंट मध्ये चेंडूला पाठवलं, फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे. कारण गती तर त्या चेंडू मागे होती, विड्थ सुद्धा होती. वैयक्तिक रोहन चिल्ले 10 चेंडू मागे 17 धावांवरती खेळतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, लीडिंग फ्रॉम द एक्झाम्पल. स्विच हिटचा प्रयत्न पुन्हा एकदा पहा, प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर. वाईड चेंडू आहे. धावांचा विचार केला, धावफलक 37. काम आला मास्टर माइंड म्हणून, कॅप्टन कूल म्हणून ओळखलं जातं. स्विच हिट साठी तयार तर होता, परंतु वाईड चेंडू स्वतःच्या अकाउंट मध्ये ऍड करून दिला. धावफलक 37 या आकड्यावरती आहे. इथूनही येणाऱ्या 3 चेंडू शिल्लक आहेत. 37 धावा धावफलकावरती. अजूनपर्यंत चांगल्या स्थितीमध्ये जॉर्ज 11 कल्याण दिसतो, कारण एक चांगला बॉलिंग अटॅक त्यांच्याकडे आहे. इथे मात्र पुन्हा एकदा वॉट शॉट येतोय, मात्र हा दमदार, असरदार. अजूनही सिग्नल पेंडिंग आहे. जर आपण रोहनला रूम दिला तर अर्थातच तो मोठा फटका खेळण्यामध्ये पारंगत आहे. धावफलक आता मात्र षटकाराने जाऊन पोहोचतोय. 43 धावा धावफलकावरती आहेत. रोहन मात्र मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी करताना दिसतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र लेगस्टिकच्या जास्त बाहेर. चला, चांगली फलंदाजी करून मात्र रोहन बॅक टू द बॉल. चला, रोहनसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. 12 चेंडू 23 धावा त्याच्या फळीतून आल्या आणि अर्थातच महत्वाचे 3 फटके त्याच्या फळीतून आले आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय आता 43 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक स्टंपिंग सोडल्यानंतर मात्र तब्बल 10 धावा त्यानंतर मात्र रोहनने ठोकल्यात आणि त्याच 10 धावा या सामन्याच्या समीकरणामध्ये आपल्याला डिफरन्स मध्ये कदाचित दिसू शकतात. कारण फुलटॉस चेंडूवरती कुठेतरी स्टंपिंग मिस झाली, त्याच्यानंतर रोहनच्या फळीतून त्या 10 महत्वाच्या धावा आल्या. यतिराज देवरुखे मात्र फलंदाजी मार्कवरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला दिसतोय. मीरा भाईंदर मधला अजून एक तारा सितारा अनेक मोठ्या मोठ्या संघांमध्ये आपण त्याला खेळताना पाहतो. आज मात्र दाखल झालाय प्रशांत चषक 2024 या स्पर्धेमध्ये जॉर्ज 11 कल्याण या ओपनच्या गटामधून. हे मात्र शेपॉड करून खेळण्याचा प्रयत्न होता, स्वतःला सावरलं अभिजितने. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. लेग बाईसचा इशारा पंचांचा येतोय. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे. 44 या आकड्यावरती 45 धावांचं एक मोठं आव्हान म्हणावं लागेल, कारण 4 षटकांचा सामना आहे. चांगला बॉलिंग लाईनअप आहे. प्रयत्न धाडस मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल. मॅच समरीचा विचार केला अर्थातच आपण पाहतोय रोहन चिल्लेने मात्र काय फलंदाजी केली. 44 वरती 4 गडी बाद झाल्यात. अर्थातच 4-4-4 असा आकडा आपल्याला दिसतोय. 4 षटकांचा सामना सुद्धा आहे. 45 धावांचा पाठलाग करायचा. घेऊया छोटीशी विश्रांती, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. प्रशांत चषक 2024 चा भव्य दिव्य अंडरआर्म क्रिकेटचा सोहळा. चेक. चला बॅटर्स,
दोन बॅटर्स लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. चला साई सिद्धी अंधेरी एक्स्ट्रा प्लेयर अतिरिक्त प्लेयर प्लीज पाठवायचे. अभिजित, राजन आणि गणेश ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसते. नॉन स्ट्राईक एंड वरती राजन, स्ट्राईक एंड वरती आपल्याला गणेश दिसतोय आणि गोलंदाजी मार्क वरती मिस्टर किरण शिंदे. अजून एक जलद गतीचा गोलंदाज किरण शिंदेला आपण पाहतोय. चला प्लीज स्पीडअप करायचंय. 45 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या चेंडूवरती ऋत्विक चेंडू खाली आहे. आता मात्र स्ट्राईक एंड वरती आपल्याला राजन दिसतो. वैयक्तिक मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पार्थजी ज्याने पटकावलं. फोर्स वन लाईव्हची जर्सी ज्याच्या खांद्यावरती आहे तोच मात्र स्ट्राईक एंड वरती आहे आणि त्याच पद्धतीची फलंदाजी या सामन्यामध्ये सुद्धा त्याला करावी लागणार आहे. कारण धावफलक थोडंसं मोठं आहे. 45 धावांचा पाठलाग एवढ्या चांगल्या बॉलिंग अटॅकमध्ये करणं थोडंसं कठीण काम आहे. परंतु कठीण काळामध्ये जो स्वतःला सिद्ध करतो तोच मात्र स्वतःच्या नावाची चर्चा सर्वत्र होत असताना पाहतो. ती संधी मात्र आज चालून आली आहे. राजनकडे सुद्धा कौशल्य आहे, ॲबिलिटी आहे, कॅलिबर आहे, परंतु त्याचं पृथक्करण त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार आहे. किरण विरुद्ध राजन हा सुद्धा बॅटल चांगला असणार आहे. इथे मात्र चेंडू निघून जातोय इनटू द गॅप, इनटू द कर्टन. दमदार असरदार प्रशांत चषकाच्या चौकारासाठी. मी आपल्याला आधीच म्हटलं राजनकडे कॅपेबिलिटी, कॅलिबर अर्थातच याची कमतरता नाहीये. त्याचं पृथक्करण त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवायचे. अगदी सहजरीतीने हा फटका मात्र किरण शिंदे सारख्या चांगल्या गोलंदाजाच्या विरुद्ध तो खेळताना आपल्याला दिसलाय. टेक्निक, टेम्परामेंट, वॉट अ शॉट. इथे मात्र थोडंसं प्रोटेक्शन ऑनसाइड रिजन वरती आता मात्र आपण पाहतोय. एक फिल्डर मात्र त्या झोन वरती, त्या रिजन वरती, मिड विकेट वरती प्लेस केलाय. स्वतः रोहन सुद्धा तिथे स्क्वेअर ऑफ द विकेट. हा सुद्धा फटका चांगला, रनआउटची संधी, परंतु एक धाव. डायरेक्ट जर हातामध्ये चेंडू फेकला असता तर कुठेतरी चित्र वेगळं असतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राजनला भेटतोय. अजून एक पहिला जीवनदान या सामन्यामधला. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 6 या आकड्यावरती. 45चा पाठलाग करायचा आहे. 3 चेंडू मागे 6 धावा धावफलकावरती ऑलरेडी आलेल्या आहेत. राजन मात्र चांगल्या लयमध्ये दिसतो आणि थोडंसं लक फॅक्टर सुद्धा या सामन्यामध्ये त्याच्यासोबत अजूनपर्यंत या 3 चेंडूवरती आपल्याला दिसलंय. आता मात्र डावखुरा फलंदाज गणेशला आपण पाहतोय. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल. जेव्हा जेव्हा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असतं, फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये, फील्ड सेटअप मध्ये बदल आपल्याला दिसतो आणि गोलंदाजाला सुद्धा त्याची अर्थातच थोडीशी अडचण निर्माण होताना दिसते. कारण लाईन लेंथ मध्ये बदल करावा लागतो. तीन चेंडूचा खेळ झालाय.
थोडंसं काहीतरी इथे मात्र पुन्हा एकदा चर्चासत्र आपण पाहतोय. महत्वाचा चेंडू आहे, महत्वाचं षटक आहे. ऋत्विकच्या माध्यमातून किरण शिंदेला काहीतरी कान मंत्रणा देताना आपण पाहतोय. इथे मात्र फटका चांगला आहे, मनगडी फटका इंटू द गॅप, इंटू द कर्टन. येतोय अजून एक दमदार असरदार ब्रँडेड चौकार. प्रशांत चषकाचा चौकार. गणेश मध्ये सुद्धा ॲबिलिटी आहे, कॅलिबर आहे. मनगडावरती जर चेंडू आपण लेफ्ट हँडेड बॅटरच्या हाताला तर इंटू द गॅप मारण्यामध्ये त्याला मात्र जास्त काही करावं लागत नाहीये. गतीचा वापर त्याने मात्र केला. इथे मात्र विकेट किपर एंड निवडलं जात आहे. कुठे कुठे कधीतरी आपण क्रिकेटला चेसचा खेळ सुद्धा म्हणतो, कारण चौकार गेला लेग साईडला, फिल्डर चेंज झाला विकेट किपर आणि ऑफ साईडचा. लेगस्टिकच्या जास्त बाहेर अवांतरच्या रूपामध्ये धावा. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अवांतरच्या धावा अडचणी ठरल्या होत्या किरण शिंदेसाठी. आता मात्र चौकारानंतर धावफलक 11 या आकड्यावरती 45चा पाठलाग करायचा आहे. साई सिद्धी अंधेरी मात्र कुठेतरी यामध्ये मजबूत होताना आपल्याला दिसते. चांगला फटका खोदून काढलाय, डिक केलाय चेंडूला. एक धाव तर परिपूर्ण होणार आहे. सिंगलने मात्र धावफलक धावून पोहोचतोय 12 या आकड्यावर. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. किरण पहिल्या वैयक्तिक सामन्यामध्ये सुद्धा 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या, तेव्हा एक्स्ट्रा धावा होत्या. या षटकामध्ये चौकार सुद्धा 2 आहेत, एक्स्ट्रा धाव सुद्धा आहे. आणि याच्यासाठी क्रेडिट द्यावं लागेल पूर्णपणे राजन आणि गणेशला. एवढ्या चांगल्या बॉलिंग अटॅक समोर मात्र खंबीरपणे फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज साई सिद्धी अंधेरीचे दिसत आहेत. बारा धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बदल आपण पाहतोय. व्यूहरचनेमध्ये वारंवार जॉर्ज 11 कल्याण संघ पहिल्या सामन्यापासून आपल्याला बदल करताना दिसतोय. प्रो ऍक्टिव्हनेस त्यांनी दाखवलंय. इथे मात्र ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळताय, दंडित करताय. धावफलक 13 या आकड्यावरती आहे. 13 या आकड्यावरती आहे. किरण अतिरिक्त गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. इथे मात्र पुन्हा एकदा खोदून काढलाय ऋत्विक. अगदी ऐन वेळेवरती मात्र चेंडूच्या खाली आला. एक धाव परिपूर्ण करताना आपल्याला दिसतोय. धावफलक एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 या आकड्यावरती. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 18 चेंडू मध्ये अजूनही गरज आहे. 31 धावांची गरज आहे. लगभग 10च्या सरासरीने आपल्याला धावा काढायच्या आहेत. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. 18 चेंडू 31 ची गरज. साई सिद्धी अंधेरी संघ अजूनही या सामन्यामध्ये थोडंसं वरचढ दिसतोय. आणि दुसऱ्या बाजूला जॉर्ज 11 कल्याण संघाचा अटॅक चांगला आहे, परंतु त्या अटॅकच्या पहिल्या षटकाच्या विरुद्ध काय फलंदाजी करताना राजन आणि गणेश दिसतात. चला स्पीडअप करायचं प्लीज जॉर्ज 11 कल्याण प्लीज. अजूनही या सामन्यानंतर एक तब्बल एक मोठा सामना आपल्याला खेळवायचा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा चांगला अवधी जाणार आहे. वेळेचा विचार केला 1 वाजून 20 मिनिटाचा अवधी झालेला आहे. अठरा चेंडू मध्ये 31 ची गरज आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ऋत्विकचं षटक महत्वाचं असणार आहे. अजून एक जलद गतीचा गोलंदाज एका वेगळ्या लयमध्ये वेगळ्या ऍक्शन मध्ये जलद गतीची गोलंदाजी करताना आपल्याला दिसतो. चला सुरुवात करायची आहे प्लीज. वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र राजन करतोय चुकी. मिस कम्युनिकेशन, मिस कॉलिंग. विकेटचं होतंय पतन. कौतुक करावं लागेल रोहनचं. इथून मात्र नॉनस्ट्रायकर एंड वरून कॉल येणं गरजेचं होतं. जेव्हा जेव्हा चेंडू मात्र कुठेतरी यष्टींच्या मागे जातो, ही जबाबदारी मात्र नॉनस्ट्रायकर एंडची जास्त होते की मात्र आपण कॉलिंग द्यायचंय, परंतु मिस कम्युनिकेशन मध्ये
मोठा झटका, मोठा ऍक्सिडेंट. राजन बॅक टू द पवेलियन. गॉन. चेक. चला स्पीडअप करायचंय प्लीज. कृतिकला मात्र ज्या कामासाठी आणलं होतं, इंट्रोड्यूस केलं होतं, पहिल्या चेंडूवरती स्टंपिंगच्या माध्यमातून का होईना सरप्राईज केलं फलंदाजाला. त्यानंतर मात्र उर्वरित 50% जे काम होतं ते रोहन चिल्ले. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. एक धाव परिपूर्ण होणार आहे. एका धावेने धावफलक संथ गतीने जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. 15 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. 45 धावांचा भलं मोठं डोंगर पार करायचंय. चेंडूचा विचार केला अजूनही येणारे 4 चेंडू या षटकातील बाकी आहेत. ऋत्विकला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. आता मात्र लेफ्ट हँडेड बॅटर गणेशवरती थोडीशी जास्त जबाबदारी असणार आहे, कारण ओपनिंगसाठी तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. तेव्हापासून अजूनपर्यंत एका एंडने चांगली फलंदाजी त्याने दाखवली आहे. 4 चेंडूवरती इथून 1 ते 2 मोठे फटके येणं थोडंसं गरजेचं आहे. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. स्टे डाऊन द ट्रॅक. खेळाडूकडून होती चुकी. एका धावेने धावफलकामध्ये बदल आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 16 या आकड्यावर. 16 ऑन द स्कोर कार्ड टॅली. चेक चेक. हॅलो चेक. हॅलो. चेक चेक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र अजून एक विकेटचं पतन आपण पाहतोय. येणारे 2 चेंडू अजूनही महत्वपूर्ण असणार आहेत. अजून येणारे 2 चेंडू महत्वपूर्ण शिल्लक आहेत. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 to go.
वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव परिपूर्ण होणार आहे डिक्लेअरच्या माध्यमातून. एका धावेने धावफलक आपण पाहतोय, धावफलक जाऊन पोहोचणार आहे 17 या आकड्यावर. मॅजिक बॉल आहे, मॅजिक बॉल आपण पाहतोय. संधी मात्र दोघांकडे आहे, गोलंदाजाकडे सुद्धा फलंदाजाकडे सुद्धा. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर टेबल टर्न होताना आपल्याला दिसतंय. आयोजकांच्या मार्फत सुद्धा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. मागच्या वर्षी सुद्धा एक सामना मॅजिक बॉलवरती पूर्णपणे टेबल टर्न झाला होता. षटकार त्या चेंडूवरती आला होता आणि तब्बल एका चेंडूवरती 12 धावा आल्या होत्या. या चेंडूवरती सुद्धा जर आपण मोठा फटका खेळला तर आपल्याकडे संधी, एक मोठं धावफलक चेस करताना कुठेतरी पुन्हा एकदा बॅक इन टू द गेम जर साई सिद्धी अंधेरी संघाला यायचंय तर मोठा फटका खेळावा लागणार आहे. इथे मात्र वॉटर बॉल. चला, चेंडू आवडला असेल तर टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. वॉटर बॉल, बॉल ऑफ द नाईट आपण पाहतोय. क्लास. -4 सुद्धा पहिल्या वेळीच आपण पाहतोय आजच्या रजनीमध्ये. प्रशांत चषक 2024 मध्ये मॅजिक बॉल मध्ये विकेट गेलाय. -4 सुद्धा आल्यात आणि ऋत्विकच्या चेहऱ्यावरती आपण स्माइल सुद्धा पाहतोय. -4 झालेत. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलंय 13 या आकड्यावरती आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण यतिराजला पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि त्या जोरावरती त्याच्या खांद्यावरती आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच पारितोषिक, जे फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून जर्सी आहे. आता मात्र थोडंसं समीकरण कठीण आहे. पत्तीचा पाठलाग करायचा आहे. 12 चेंडूमध्ये 32ची गरज आहे. 16च्या सरासरीने धावा करायची आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम यतिराजवरती हल्ला करावा लागणार आहे, आक्रमण करावं लागणार आहे. एकाच टप्प्यावरती दोन्ही बाजूने चेंडू वळवण्यामध्ये हा पारंगत खेळाडू आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती गणेश आक्रमण करावं लागेल. पहिल्या चेंडूवरतीच खोदून काढले, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. एक धाव निश्चितच परिपूर्ण होणार आहे. एक धाव परिपूर्ण होतीये. अजून एक अंडरआर्म क्रिकेटमधील मोठं नाव दीपल शहाला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. स्टेट ऑन द ट्रॅक. फटका तर चांगला होता परंतु फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलंय. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 15 या आकड्यावरती आहे. इथे मात्र फटका तर चांगला आहे परंतु या पंचांचा इशारा येतोय दमदार, असरदार, मच निडेड चौकार. आधीच कमिट केलं होतं. लेगस्टिकच्या बाहेर थोडासा चेंडू होता, त्याने नेहाल फक्त दिशा दिली. राहुल प्रयत्न तर झाले परंतु चेंडू निघून गेला. 19 धावफलकावरती समीकरणाचा विचार केला. 9 चेंडूमध्ये 26ची गरज आहे. इथे मात्र फटका चांगला, चेंडू निघून जातोय अलॉंग द कार्पेट. येतोय दमदार, असरदार चौकार आणि गणेश मात्र सांगतोय पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 23 धावफलकावरती आता मात्र समीकरणाचा विचार केला. 8 चेंडू मध्ये 22ची गरज आहे. 8 चेंडू 22ची गरज.
चला पंच, सामना सुरू करायचा आहे प्लीज. इथे मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद, गॉन. लॉफ करण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक आपण पाहतोय, फलंदाज बाद. सात चेंडूमध्ये 22 ची गरज आहे. सात चेंडूमध्ये 22 ची गरज आहे. चला सुरुवात करायची आहे प्लीज. सामना सुरू करायचा आहे प्लीज. खोलवर डब्याचा चेंडू आपण पाहतो, एक धाव परिपूर्ण होतीये, 21 ची गरज अजूनही आहे. इथे मात्र फटका चुकतोय, अजून एक डॉट चेंडू येतोय. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथे मात्र बॉर्डर शॉट आणि त्यापेक्षा चांगलाच स्टॉप आपण पाहतोय. संघ मात्र जरी विजयाच्या उंबरठ्यावरती असला तरी मैदानाच्या आतमध्ये मी मात्र स्वतःच 100% देणार आहे. दीपलचा तेवढा चांगला फटका, पण तिथे मात्र विचार केला, चांगला स्टॉप. एक्स्ट्रा बाउन्स पंच दंडित करतायत. तीन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. औपचारिकता मात्र आपण पाहतोय. वॉडा बॉल. चला ऋतिक साठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या, परंतु पंच इशारा करतात नो बॉलचा चेंडू आहे. नो बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. 3 बॉल 18 ची गरज आहे. नो बॉलचा इशारा आहे. वेग आणि वेगावरती स्वार होऊन ऋत्विक गोलंदाजी तर करतोय, परंतु नो बॉलचा इशारा आहे.
इथे मात्र दांडी गुल. चला ऋत्विक साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. टॉस साठी रेडी राहायचे रोही 11 रॉयल चेंबूर. लगेचच विनिंग टीम सोबत आपला सामना आपण टॉस बॉक्स मध्ये प्रेझेंट राहायचे. इथे मात्र डॉट चेंडू आहे. औपचारिकता कुठेतरी मात्र इथे समाप्त होताना आपल्याला दिसते. चला यायचं लगेचच हार्डलक असेल. समाप्त होते सामना सर. हार्डलक असेल साई सिद्धी अंधेरी. चांगला खेळ आपण दाखवला. पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन. जॉर्ज 11 कल्याण. चला कर्णधार टॉस साठी यायचं. पहिला आपण टॉस क्लिअर करून घेऊया. चला टॉस साठी यायचंय. जॉर्ज 11 कल्याण आणि रोही 11 रॉयल चेंबूर. प्लीज लगेच जास्त वेळ न दवडता. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. टॉप 3 मध्ये क्वालिफिकेशन होण्यासाठी आपण पाहतोय प्रशांत चषक 2024 ची पहिली रजनी आहे आणि या पहिल्या रजनीमध्ये महत्वाचं